कोळंबी मसाला, हलवा फ्राय, सुरमई फ्राय असा आजचा बेत होता आणि त्याचसाठी गेलो डोंबिवली वेस्टला फिश आणण्यासाठी. डोंबिवली ईस्टला राहते, पण तरीही मी फिश घेण्यासाठी डोंबिवली वेस्टलाच जाते. कारण मला असं वाटतं तिथे फिश खूप फ्रेश मिळते. सकाळी बरोबर 8 वाजता आम्ही फिश घेण्यासाठी गेलो होतो. ॲज युजुअल कोळंबी तर आम्ही घेणारच होतो, पण मला त्यासोबत घ्यायचं होतं पापलेट. पण पापलेटची साईज एकदम छोटी होती, म्हणून मी हलवा घेतला आणि त्याचबरोबर सुरमई पण घेतली. सगळं काही घेऊन घरी जाण्यासाठी निघालो. सोबत येताना छोटं-मोठं काही साहित्य लागणार होतं, तेही घेतलं. घरी पोचलो, हातपाय धुतले आणि घेतली फिश साफ करण्यासाठी. अमितने कोळंबी पूर्णपणे साफ करून स्वच्छ धुवून घेतली. मी सुरमई आणि हलवा साफ करून घेतला. साफ करून सगळं काही फ्रीजमध्ये ठेवून दिलं, कारण आता आम्हाला व्हायचं होतं फ्रेश. फ्रेश झाल्यानंतर अमितने पहिला कोळंबी मसाला करून घेतला आणि त्याचसोबत कोळंबीचा रस्साही त्याने बनवला. ठरल्याप्रमाणे अमितचे 2 पदार्थ बनवून झाले होते. आता वेळ आली होती माझी, म्हणजे सुरमई आणि हलवा फ्राय करण्याची. दोन्ही फिश मॅरिनेशन करण्यासाठी हळद, चटणी, मीठ, लिंबू देन थोडंसं तेल टाकलं आणि आता हे सगळं मिक्स करायचं होतं. पण मला ते करायचं नव्हतं म्हणून मी अमितला मिक्स करायला दिलं. "तू जेव्हा तुझ्या हाताने सगळं काही मिक्स करतो ना, तेव्हा एक वेगळीच चव लागते." असा अमितला थोडा मस्काही लावला. देन घेतली फिश फ्राय करायला. एका तव्यामध्ये हलवा फ्राय केला आणि दुसऱ्या तव्यामध्ये सुरमई फ्राय केली. सो कसा वाटला तुम्हाला आजचा व्लॉग? हे कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. सो थँक यू. बाय.